नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हे भाजप आणि RSSच्या लोकांची जी वक्तव्य आहेत ना, ती ऐकली की असं वाटतं कधी कधी की आखलेला गुप्तधन समजून यांनी जमिनीत पुरून ठेवलंय की काय. इतका मूर्खपणाचा बाजार आहे. म्हणजे आज काही महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत. पहिली गोष्ट तर अनेक वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 17-18 वर्षानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत आहेत आणि त्यांचा वरळीमध्ये मेळावा होणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही एक अतिशय महत्वाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे बरोबर राहतील का नाही वगैरे हा नंतरचा भाग आहे. पण आज एका मुद्द्यावरती, मराठी भाषेच्या मुद्द्यावरती आणि हिंदीच्या सक्तीच्या विरोधात जाणीवपूर्वक हे दोघ जण एकत्र आले. हे एकत्र आल्यानंतर जो पहिल्यांदा मोर्चाचा इशारा दिला होता, वेगवेगळ्या ठिकाणी छोटी मोठी आंदोलनं झाली होती, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक दीपक पवार यांनी याची खरं तर सुरुवात केली आणि दीपक पवारांनी जी मोठ्या प्रमाणावर जनजागृती याच्यामध्ये करायला सुरुवात केली. सामाजिक माध्यमांवरती सुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून, ते हर्षवर्धन सपकाळांना भेटले, ते शिवसेनेच्या नेत्यांना भेटले, ते मनसेला भेटले, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना भेटले आणि हे सगळेजण एकत्र आणले हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये. आणि त्यामुळे शासनाला, महाराष्ट्र शासनाला, देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांना हिंदी भाषेच्या सक्तीचा जो GR होता, इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती जी करण्यात आली होती, तो GR त्यांना मागे घ्यावा लागला. त्याही वेळेला मी असं म्हटलं होतं, लबाड लांडगा ढोंग करतोय. आणि याचं कारण असं की त्यावेळेला त्यांनी GR तर मागे घेतले, पण GR मागे घेत असताना नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आणि ही समिती निर्णय देईल असं सांगितलं. आता मुळात नरेंद्र जाधव हा माणूस काही भाषातज्ञ नाही. नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ किंवा आर्थिक विषयामधलं त्यांचं जे काही ज्ञान आहे ते आहे. ते रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीला होते, त्याच्यानंतर ते प्लॅनिंग कमिशनवरती गेले, नंतर भाजपवाल्यांनी त्यांना राज्यसभेवरती सदस्य म्हणून घेतलं, खासदार म्हणून घेतलं. नरेंद्र जाधव हे लढाईतला घोडा नाही, रथाचा घोडा आहे. ते सत्तेबरोबर राहणं ते पसंत करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे सत्तेला काय आवडेल तेच त्यांची समिती निर्णय घेणार. आणि मुळामध्ये भाषा सक्तीचा GR जर मागे घेतला तर पुन्हा एक समिती नेमण्याचं काय कारण होतं? काही संबंधच येत नाही. भाषा सक्ती आम्हाला नको प्राथमिक शाळेपासून. आणि माझं तर हे म्हणणं आहे की माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा अजिबात हिंदी शिकवण्याची गरज नाही. बिलकुल हिंदी शिकवायची गरज नाही. मी ज्या वेळेला शाळांमध्ये शिकत होतो, प्राथमिक शाळेमध्ये शिकलो, त्याच्यानंतर माध्यमिक शाळेमध्ये शिकलो, आम्हाला पहिल्यांदा 5वी पर्यंत, इयत्ता 1ली ते 4थी या चारही वर्ग फक्त मराठी ही एकच भाषा होती. 5वी पासून इंग्लिश सुरू झालं आणि 8वी पासून हिंदी सुरू झालं. इंग्लिश सुरू झालं याचं कारण इंग्लिश ही जगाची ज्ञानभाषा आहे. इंग्लिश ही जगाची संवाद साधण्याची ज्ञानभाषा आहे. जगातलं सर्व ज्ञान हे इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे 8वी नंतर खरं हिंदी नसतं शिकवलं तरी काहीही आयुष्यात फरक पडणार नव्हता. काही कवडीचा फरक पडणार नव्हता. बोलण्या चालण्यापुरतं जेवढं हिंदी लागतं ते चित्रपट पाहून आणि टेलिव्हिजन पाहून पोरं शिकून जातात. त्यासाठी याची काहीच गरज नाही. शाळेमध्ये हिंदी शिकवण्याची गरज नाही. त्याऐवजी एखादं ज्ञान वाढवणारा विषय शिकवा तिथं. आज गेली काही वर्ष हिंदी ही भाषा ही या देशामध्ये गोबर खाणाऱ्यांची भाषा आहे. आणि या देशातलं किंवा जगातलं सर्वात जास्त अज्ञान, सर्वात जास्त अंधविश्वास, सर्वात जास्त अंधश्रद्धा आणि सर्वात जास्त मूर्खपणा पसरवला जातो तो या हिंदी भाषिक राज्यांमधून पसरवला जातो, ज्याला गोबरपट्टा, गायपट्टा म्हटलं जातं. या गायपट्ट्यातली घाण आम्हाला महाराष्ट्रात नको. 5वी नंतर सुद्धा नको. माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा ही नको. आणि याच्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू झाली. ही आंदोलन सुरू झाली त्यावेळेला मगाशी मी जे पहिले म्हटलं की भाजपवाले आखलेला गुप्तधन समजून जमिनीत पुरून ठेवतात, इतके बावळट आहेत. त्यांच्या एका मंत्र्यांनी पहिल्यांदा एक स्टेटमेंट केलं की मुंबईमध्ये काय हिंदी भाषिकांची संख्या आता 1 कोटीपेक्षा जास्त झालेली आणि मग त्यांची भाषा शिकायला हवी त्यांच्याशी जर बोलायचं असेल तर. पहिली गोष्ट, जंगलामध्ये माकडांची संख्या वाढली म्हणून जंगलाचा राजा हा माकडाला करत नाही. जंगलचा राजा सिंहच असतो किंवा वाघच असतो. मुंबईमध्ये या माकडांची संख्या वाढली याचा अर्थ मुंबई मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता हिंदी शिकवायला पाहिजे ही जबरदस्ती मान्य करणार नाही.
ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच लॉजिक मधली किंवा हे जे मांडलं जात आहे याच्याबद्दलचं, की हा महाराष्ट्र हा कसा देश आहे, ज्या ठिकाणी आपण स्थलांतर करून जातो त्या ठिकाणी जर राहायचं असेल, त्या ठिकाणी जर जगायचं असेल, त्या ठिकाणी जर व्यवसाय करायचा असेल, नोकरी करायची असेल, तर तिथली भाषा शिकणं हे क्रमप्राप्त आहे. पहिल्यांदा महाराष्ट्र हे राज्य असं होऊ पाहतंय जे म्हणतंय की आपण स्थलांतरितांची भाषा शिकावी. स्थलांतरित इथली भाषा नाही शिकणार, स्थलांतरितांनी इथली भाषा शिकणं गरजेचं नाही, आपण स्थलांतर करून आलेल्यांची भाषा शिकावी. हा मूर्खपणा महाराष्ट्र करणार नाही. हे फडणवीसांनी आणि त्यांच्या या हिंदुस्थानवाल्यांनी लक्षात घ्यावं. हा मूर्खपणा अकलेचा. आमची अक्कल हे गुप्तधन समजून आम्ही जमिनीत पुरून नाही ठेवत. तेव्हा बावळट भाजप आणि RSS वाल्यांनो लक्षात ठेवा, स्थलांतरितांची भाषा आम्ही शिकणार नाही, स्थलांतरितांनाच महाराष्ट्राची मराठी भाषा शिकावी लागेल. आणि अत्यंत सार्थ अभिमान आहे मराठीचा या बाबतीत, हे लक्षात ठेवा. मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलोय, माझं काहीही अडलेलं नाही. मी मराठी न्यूज चॅनलमध्ये काम केलं, मी इंग्लिश न्यूज चॅनलमध्ये काम केलं, मी राष्ट्रीय पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इंग्लिश मॅगझिन मध्ये काम केलं. मी महाराष्ट्रात जसा बोलतो तसं अमेरिकेच्या संसदेत सुद्धा भाषण दिलं, अमेरिकन काँग्रेसमध्ये. कुठेही माझं अडलं नाही. आणि या ठिकाणी कोणीही कधीही मला तुला हिंदी येतं काय विचारलं नाही, किंवा हिंदी जरुरी आहे असं मला वाटलंही नाही ना, त्यांना कधी वाटलं. आणि हे जे गोबरपट्ट्याचं हे जे आक्रमण आहे, हे सांस्कृतिक आक्रमण आहे, हे लक्षात घ्या. हे सांस्कृतिक आक्रमण आहे. आपल्याकडे गेले कित्येक वर्षांपासून पहिल्यांदा मराठी माणसांनी सहिष्णुतेने हे दांडिया बिंडिया होऊ दिले. आता काय त्याचं स्वरूप झालेलं आहे? हे दांडिया महाराष्ट्राची परंपरा आहे का? नवरात्रीत जे चालतं ते? आपल्याकडे नवरात्रीत तर बोकड कापायचे, आमच्याकडे कापायचे, नाशिकला वणीला कापायचे. त्याच्यावरती हे गोबरपट्ट्याचं आक्रमण सुरू झालं. हा सगळा प्रकार बंद केला, आपण बंद केला. आणि यांचं दांडिया आपण स्वीकारलं. यांच्या दांडियात आपण गरबे घेऊन, काठ्या घेऊन पोरं आपली नाचायला लागली. आपण ते आयोजित करायला लागलो. आत्ता काही महिन्यांपूर्वी मी यवतमाळला गेलो होतो. याच फडणवीसच्या मंत्रिमंडळातला मंत्री काय तो संजय राठोड, त्यांनी त्याच्या मतदारसंघामध्ये कावड यात्रा ऑर्गनाईज केल्या होत्या. होर्डिंग लागलेले गावागावात, कावड यात्रा. कावड यात्रा ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? कावड यात्रेची यांना माहित नाही. फक्त ते युपी मध्ये जोरात चालतं कावड यात्रा. कावड यात्राच्या नावाखाली ते इथं सुरू करून टाकलं. हे सांस्कृतिक आक्रमण आहे. ही कावड यात्रा तुमच्या गळ्यात बांधायची, ज्यात काही अर्थ नाही. त्या कावड यात्रेच्या नावाखाली मग वाटेमध्ये, मार्गामध्ये असलेल्या मुसलमानांवरती धमक्या द्यायच्या, त्यांना धमकी देत राहायचं, फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यायचा नाही. हे आक्रमण होत आहे, हे लक्षात घ्या कृपा करून. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. मुंबईत छठ पूजा होती उत्तर भारतीयांची, करू दिली. आज त्याचं काय स्वरूप झालं? आणि तुमचे सण, तुमचे उत्सव तेव्हा काय करतात? तेव्हा याचिका करणार न्यायालयांमध्ये, तेव्हा यांच्या कपाळावरती आठ्या येणार आणि दांडियामध्ये जो काही नंगानाच चालतो तो चालू द्यायचा. हे सांस्कृतिक आक्रमण ओळखा. हे प्रत्येक माध्यमातून केलं जात आहे, प्रत्येक प्रकारे केलं जात आहे. या देशातलं, मुंबईमधलं बॉलिवूड हे कुठल्या पद्धतीची गाणी बनवत होतं? या हिंदू संस्कृतीमधली सर्वोत्तम भजनं ही मुस्लिम कवींनी लिहिली, मुस्लिम संगीतकारांनी त्याला संगीत दिलं, मुस्लिम गायकांनी, मोहम्मद रफीनी गायली, नौशादनी म्युझिक दिलं, शकील बदायुनींनी लिहिली, AR रहमाननी, जावेद अख्तरनी लिहिलेलं अप्रतिम भजन हे लगानमध्ये घेतलं. इथपर्यंतचा भारत वेगळा होता. तू हिंदू न बनेगा, मुसलमान ना बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ही गाणी इथलं बॉलिवूड करत होतं. त्याच बॉलिवूडमध्ये आता काय सांस्कृतिक आक्रमण करून ठेवलं? आता प्रत्येक व्हिलन चित्रपटांमधला हा मुस्लिम समाजाशी संबंधित दाखवला जातो. त्या तानाजी चित्रपटात पुरंदरच्या किल्ल्याचा किल्लेदार हा उदय भानू राजपूत, हा राजपूत दाखवलाय कसा चित्रपटात बघा. सुरमे डोळ्यामध्ये घातलेला, मुसलमान वाटेल असा. आदिपुरुष नावाचा चित्रपट काढला, रामायणावरती काढला. त्यात रावण कसा दाखवलाय? तो रावण सुद्धा जणू काही मुस्लिम आहे असं दाखवलाय. का रावणाला शेंडीवाला, जानववाला दाखवला नाही? होता ना तो दशग्रंथी ब्राह्मण, मग दाखवायचा होता रावण तसा. हे ओळखा.
हे सांस्कृतिक आक्रमण फक्त द्वेषमूलक आहे आणि हे परतवायला पाहिजे. हे तरच होऊ शकेल जर मराठी एकत्र राहिले, जर मराठी शहाणे राहिले. त्यामुळे ही सक्ती महाराष्ट्र बिलकुल खपवून घेणार नाही. ही पहिली गोष्ट. याच्यावरून ज्या वेळेला मुंबईत आंदोलनं सुरू झाली आणि काही ठिकाणी कोणीतरी मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही म्हणून कोणतरी बोललं, त्या कुठल्या तरी दुकानदाराला काहीतरी मारहाण झाली, 2 फटके त्याच्या तोंडामध्ये मारले. याच्यावरून आजचा पेपर बघा, दिव्य मराठी, हा काय म्हणतो, फडणवीसाचा स्पष्ट इशारा, भाषा सक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. वा वा वा. भाषा सक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असं जर असेल तर मग कशाच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाईल हे सांगाल का फडणवीस? धर्माच्या नावावर गुंडगिरी गेली तर चालेल, जातीच्या नावावरती गुंडगिरी केली तर चालेल, काय खायचं याच्या नावाखाली गुंडगिरी केली तर चालेल, कुठला चित्रपट पाहायचा याच्या नावाखाली मवालीगिरी तर चालेल, कोणत्या प्रकारचे कपडे मुलांनी घालायचे, मुलींनी घालायचे, कोणते कपडे मुलींनी घालायचे नाही याच्यावरून मवालीगिरी केली गेली तर ती चालेल का फडणवीसाला? काय लॉजिक आहे हे? भाषेच्या नावावरून गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही म्हणजे कॅटेगरीज आहेत का की या नावाखालती केलेली गुंडगिरी ही खपवून घेतली जाईल? हा गृहमंत्री आहे महाराष्ट्राचा का हजाम? लाजा वाटायला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य करतात की भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवणार नाही. आणखीन एक गोष्ट, हे सगळी बडबड करत असताना ते येडं काय बोललं, अनेक मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवसाय करतात, त्यांना सुद्धा अशीच वागणूक दिली तर चालेल का? मग दिवट्या अनेक हिंदू दुबईमध्ये नोकरी करतात, कुवेतमध्ये नोकरी करतात, सौदी अरेबियामध्ये नोकरी करतात, आणखीन इजिप्तमध्ये नोकरी करतात, आणखीन वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये नोकऱ्या करतात. मग तिथल्या हिंदूंना तुम्ही भारतात मुसलमानांना वागणूक देता तशी दिली तर चालेल का? हे आम्हाला सांगतो. आणि तुम्ही काय नंगा नाच करताय देशभर. तुमचा तो छोटासा मंत्री एक जण आहे, नितेश राणे एवढासा आहे, तो काय करतो? ह्या सगळ्या याच्यावरून मोहम्मद अली रोडला जाऊन दादागिरी कराल का? अबे मोहम्मद अली रोडला जाऊन दादागिरी करायची गरजच नाही, कारण ते असं म्हणत नाहीत की मराठी बोलू नका. तो कोण केडिया, काय केडिया नावाचा केडाविडा असतो का? हा कोण केडिया बोलला की मी 30 वर्ष महाराष्ट्रात राहतो आणि मी मराठीत बोलणार नाही, मी मराठी शिकणार नाही, आता काय करायचं बोला राज ठाकरे. तुला विचारलं होतं कोणी? खाजवून खरूच कशाला काढतो? ही कुठली पद्धत झाली बोलण्याची? महाराष्ट्रात मराठीच बोलावं लागेल. आणि मी सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या दर्शकांना विनंती करेन, मराठीच बोला. त्या मीरा भाईंदर रोडला काय त्या आणि मुळामध्ये पहिली गोष्ट, हा जो कोण केडी आहे हा गुजराती, याला काय एवढा हिंदीचा पुळका आला? गुजरातमध्ये बोलतात का हिंदी? गुजरातमध्ये तर सगळेजण गुजरातीच बोलतात, जबरदस्ती गुजराती बोलतात. आणि हा केडिया महाराष्ट्रामध्ये राहतो आणि म्हणतो मराठी शिकणार नाही, बोलणार नाही. आणि हा कोण इन्व्हेस्टर आहे, हा काहीतरी स्टॉक मार्केटचं हे करत असतो म्हणे. याच्याकडे मराठी लोकांनी इन्व्हेस्टमेंट करणं बंद करून टाकावं. बघा कसा रस्त्यावरती येईल. यांच्या दुकानांमधून खरेदी करणं बंद करून टाका. असं जर असेल तर नाही जायचं. कशाला तिथं जाऊन समोसे खाता भैयाकडं? मराठी पाव वडा खा किंवा मराठी दुकानांमधून समोसे खा. असं करायचंय का? याची पातळी या आंदोलनाची किंवा विरोधाची ही एकमेकाचा द्वेष करण्यापर्यंत आणि एकमेकावरती आर्थिक बहिष्कार घालण्यापर्यंत न्यायची आहे का? असं जर झालं तर महाराष्ट्रात हे राहू शकणार नाहीत. ही रियालिटी आहे. मगाशी पण मी जे वाक्य बोललो की माकडांची मेजॉरिटी झाली म्हणून जंगलाचा राजा माकड नाही होत, हे लक्षात घ्यायला हवं. मीरा भाईंदर मधल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्ही 5 वाजेपर्यंत रोज दुकानं बंद ठेवत जाऊ, मराठी लोकांना दूध विकणार नाही, भाजी विकणार नाही, दुकान कायमचं बंद करा, दिवट्यांना निघून जा इथून. तसं मीरा भाईंदर वरूनच वलसाडहून आणखीन पुढे गुजरात, चला निघा इथून, काही गरज नाही तुमची इथं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुद्दाम दाखवतो. मुंबई महाराष्ट्राचीच कशी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय. मी आज माझी या स्क्रीनवरती माझा ईमेल ऍड्रेस पण टाकतो. ज्यांना ज्यांना याची PDF कॉपी हवी असेल या पुस्तकाची, त्या सर्वांना हे पुस्तक मी मोफत पाठवणार. यापुढे प्रत्येकाला हे पुस्तक मोफत पाठवेन. मराठी का गरजेची, मराठी अस्मिता का गरजेची,
तुम्ही तिसरी भाषा इथं आणणार, ती लादणार, त्याच्याने महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचं महत्व दुय्यम करणार. मराठी भाषेचं महत्व दुय्यम केल्यानंतर मराठी साहित्य वाचलं जाणार नाही, मराठी कविता वाचल्या जाणार नाही, मराठी इतिहास महाराष्ट्राचा जो अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे तो वाचला जाणार नाही. महाराष्ट्राचं पाणी काय हे महाराष्ट्रातल्याच मुलांना कळणार नाही. अहो, ते औरंगजेबाच्या वेळेला भारतभरामध्ये काही शूरवीरांची संख्या कमी नव्हती, भरपूर शूरवीर होते. पण औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा अनेक शूर होते, अनेक वीर तिथं होते. म्हणजे पेन्शन घेणारे वीर नाही म्हणत मी, औरंगजेबाच्या दरबारातले वीर वेगळे होते. पण तरीही आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला घोडे लावणारा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे होते, हे लक्षात घ्या. अख्ख्या देशात. आणि यात धार्मिक गोष्ट बोलत नाहीये, यात जातीय गोष्ट बोलत नाहीये, ही महाराष्ट्राची अस्मिता काय होती, महाराष्ट्राचा स्वाभिमान काय होता, किती पराकोटीचा होता, हे सांगायचा प्रयत्न करतोय. आणि या निमित्ताने हे मराठीच्या नावानी किंवा मराठीच्या समर्थनासाठी या हिंदीच्या विरोधामध्ये आलेल्यांनी हे लक्षात ठेवा की अशाच पद्धतीने यांनी धर्माधर्मातला जातीजातीतला द्वेष महाराष्ट्रात वाढवलाय. महाराष्ट्राला या गोबरपट्ट्याची प्रयोगशाळा करू पाहतायत. हे होऊ द्यायचं नाही कुठल्याही परिस्थितीत. या राज्यामध्ये जातीजातीत आणि धर्माधर्मात द्वेष पसरू द्यायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. असंच विष त्यांनी पसरवलेलं आहे. आज जी देशभरातली रचना आहे ती रचना बघा. या हिंदी भाषिक राज्यांवरचं प्राबल्य, मग ते मध्य प्रदेश पासून सुरू होतं. मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, दिल्ली आहे, हरियाणा आहे. ही 9-9, 10-10 राज्य हिंदी भाषिक आहेत. आणि हिंदी भाषिक राज्यांमध्ये जी मेजॉरिटी या भारतीय जनता पक्ष RSSनी या लो IQ बुलडोजर जन्माला घालून निर्माण केली, ज्याच्यातून हे धर्माचा द्वेष निर्माण केला. हा धार्मिक द्वेष दाक्षिणात्य राज्यांमध्ये नाही. तामिळनाडू, कर्नाटक, केरळामध्ये तर बिलकुल नाही, आंध्र प्रदेशमध्ये बिलकुल नाही, काही प्रमाणात कर्नाटकामध्ये आहे. आणि महाराष्ट्रात याची सुरुवात त्यांनी केली पहिले महाराष्ट्रात. हे आपण आत्ताच रोखायचं आहे, अन्यथा अख्खा देश हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या नावाखाली गिळंकृत करून टाकतील. हे होता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय हे पुस्तक शेजारी दाखवतोय. ज्यांना हवं असेल त्यांनी मला ईमेल करा, प्रत्येकाला मी त्याची PDF पाठवेन. पण महाराष्ट्रामध्ये मराठीची अस्मिता ही टिकायलाच हवी. आणखीन एक सांगतो, अत्यंत सावधानतेचा इशारा. लक्षात घ्या, भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला धर्माच्या आधारावर. धर्माच्या आधारावर पाकिस्ताननी स्वतःची फाळणी करून घेतली. आणि पाकिस्तान जन्माला आल्यानंतर 6 महिन्यात मोहम्मद अली जिन्नांनी जाहीर केलं की पाकिस्तानमध्ये राष्ट्रभाषा ही उर्दूच असणार. आणि हे त्यांनी म्हटल्याच्या क्षणी अक्षरशः ढाक्यामध्ये त्यांनी हे भाषण केलं. आणि त्या क्षणी ढाक्यामध्ये आंदोलन सुरू झालं. आणि ढाक्यामध्ये बंगाली भाषेची अस्मिता होती, त्यांची मेजॉरिटी होती. मुस्लिम समाजामध्ये पाकिस्तानमध्ये जे मुस्लिम होते त्यातली मेजॉरिटी बांगलादेशमधल्या, ईस्ट पाकिस्तानमधल्या मुस्लिमांची होती, जे बंगाली भाषा बोलायचे. त्यांच्या अनुशीलन समितीचं मोठे क्रांतिकारी इतिहास होता. आणि त्या बंगालमध्ये ज्या वेळेला मोहम्मद अली जिना बोलले की उर्दू भाषा मान्य करावी लागेल, त्यावेळेला तिथं आंदोलन सुरू झालं. ते त्यानंतर 20-22 वर्ष चाललं. 71 साली भाषेमुळे बांगलादेशाची निर्मिती झाली. आणि हा जो मूर्खपणा टप्प्याटप्प्यानी मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिनांनी केला, तो मूर्खपणा एका वेळी भारतीय जनता पक्ष आणि RSSला भारतात करायचा आहे. हिंदी हिंदू हिंदुस्थान हा मूर्खपणा आहे. हा देशाच्या विभाजनाकडे नेणारा आहे. पहिल्यांदा धर्माची सक्ती करायची आणि मग भाषेची, हे होणार नाही. हे समजणे इतकी अक्कल त्यांना नाही, कारण त्यांनी ती गुप्तधन समजून जमिनीत पुरलेली आहे. बावळट आहेत ते. पण आपल्याला समजतं. त्यामुळे ही भाषेची सक्ती ही बिलकुल सहन करून घ्यायची नाही. हे वारंवार सांगण्याची गरज पडते. कारण अजूनही ज्यांना आपण मराठी भय्ये म्हणतो असे आहेत फडणवीसांसारखे. आणि हे हा जो प्रकार चाललेला आहे या नावाखालती, हा अत्यंत निंदनीय आहे.
पुन्हा पुन्हा विनंती करतो, बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहून ठेवलंय हे वाचा. आणि आज या निमित्ताने मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि म्हणजे काँग्रेस असेल, शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सर्व पक्ष या मराठी भाषेच्या समर्थनार्थ मुंबईत एकत्र येत आहेत. याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे, सर्वांनी. आणि आपल्यावरती हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ज्यांना ज्यांना संविधान वाचता येतं त्यांनी संविधान वाचावं. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तो अपप्रचार आहे, ती अंधश्रद्धा आहे. हिंदी ही व्यवहाराची भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेज, आणि हिंदी ही एकमेव ऑफिशियल लँग्वेज नाही. आणि यांनी आत्ता दिवट्यांनी सांगितलं की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला. या अभिजात भाषांना जे निधीचं वाटप झालेलं आहे ते बघा एकदा काय आहे, दाखवतो ते. हे जे 2-2.5 हजार कोटी रुपये काहीतरी वाटलेत, त्यात मराठी भाषेला, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी 0 रुपये दिलेत, 0 रुपये. आणि सर्वाधिक भाषा, सर्वाधिक मोठी रक्कम, सर्वात जास्त पैसे हे संस्कृतसाठी दिलेत. या देशामधले 2% लोक पण संस्कृत बोलत नाहीत, हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे हे कुठे जाणार आहे याची ही पावलं ओळखायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा सांगतो, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सर्व पक्ष या निमित्ताने एकत्र येत आहेत, याचं आपण स्वागत केलं पाहिजे. मराठी भाषेच्या पाठीमागे, मराठी भाषेच्या समर्थनार्थ, या महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि परंपरेचा सार्थ अभिमान बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराष्ट्राचं सार्थ अभिमान बाळगायचा आणि मराठीच्या पाठीमागं उभं राहायचं. हे लक्षात ठेवा. हे 1000 वेळेला शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण शिवाजी महाराजांना तहामध्ये, पुरंदरच्या तहामध्ये फसवून आग्र्याला घेऊन जाणारा मुसलमान नव्हता, मिर्झा राजे जयसिंग होता. या मिर्झा राजे जयसिंगच्या मुलाच्याच पहाऱ्यामध्ये महाराजांना आग्र्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं गेलं होतं. आणि त्या रामसिंगच्याच पहाऱ्यामधून, रामसिंग नाव होतं, त्याच्याच पहाऱ्यामधून शिवाजी महाराज सुटका झाले. तर शिवाजी महाराजांना ज्यांनी पहाऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं, त्या मिर्झा राजे जयसिंगचं वारस भारतीय जनता पक्षाची उपमुख्यमंत्री आहे राजस्थानात. यांना शिवाजी महाराजांच्या परंपरेचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा, महाराष्ट्राच्या वारशाचा आणि महाराष्ट्राच्या बलिदानाचा, त्यागाचा, कवडीचा अभिमान नाही. हे लक्षात घ्या. हे थोतांड आहे. उगाच यांच्याच काळात बांधलेले शिवाजी महाराजांचे पुतळे पडत नाहीत, त्याची चौकशी पण होत नाही. हे उगाच नाहीये. आपल्या या सर्व महापुरुषांची, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व आपल्या महात्म्यांची निर्भत्सना किंवा त्यांना क्षुद्र लेखणं हे गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. हे लक्षात घ्या. हे जाणीवपूर्वक आपल्या आदर्शांची बदनामी करण्याचं काम करतायत. यांना महाराष्ट्राच्या परंपरेचं, महाराष्ट्राच्या भाषेचं, कवडीचंही प्रेम नाही. आपण या भाषेच्या पाठीमागे उभं राहायचंय. 106 जणांनी बलिदान देऊन हा महाराष्ट्र मिळवलेला आहे. प्राण दिलेले आहेत. मोरारजी देसाईच्या गोळ्यांसमोर उभे राहिलेले आहेत छाती ठोकपणाने. बाबू गेनू सारखा मुस्लिम तरुण हा रणगाड्यासमोर झोपलेला आहे. हे लक्षात ठेवा. यांनी दिलेलं बलिदान, या महाराष्ट्रासाठी यांच्यापैकी कोणी बलिदान दिलेलं नाही. या रेशीम बागेतले जे किडे आहेत नागपूरचे, यांच्यापैकी कोणी नव्हतं त्याच्यात. आपण उभं राहायचंय मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी. आणि हे आपण सर्व जणांनी करावं या निमित्ताने. एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो. तुम्हाला पटतंय का माझं बोलणं? आणखीन तुम्हाला काही सूचना आहेत का? या खाली कॉमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मला मदत करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आज इतकंच. धन्यवाद.